नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणदादौ मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः। अग्निपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमोच्यते सर्वपाप प्रमोच्यते सर्वपाप प्रमोच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यति। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। राजाधिराज पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। आज भीष्म पितामह मैत्री ऋषींचा आणि व्यासांचा संवाद धर्मराजाला समजवताना असं सांगतात, हे धर्मराजा, मैत्री ऋषीने असं संबोधल्यावर व्यास म्हणाले, हे मैत्री, आपण फार भाग्यवान आहात. आता भाग्यवान मनुष्य कोणाला म्हणायचं याचं वर्णन आहे. आपण कोणी गाडी घेतली व तुम्ही भाग्यवान आहे, नुसती गाडी घेतली की भाग्यवान, त्याने कर्ज काढून घेतले असं आहे. तर भाग्य कशाला म्हणतं? सौभाग्यशील लोक जे आहेत ते ज्ञान आपल्या बुद्धीत ठेवतात आणि ज्ञानानं जगतात, त्यांना सौभाग्यशील असं म्हटलं आहे. पुढे संसारातले लोक उत्तम गुणपुरुषांची अधिक प्रशंसा करतात. ज्यांच्यात उत्तम गुण आहे त्यांचीच जगात प्रशंसा होते. कारण उत्तम गुणाशिवाय, आता हे मुलं यावर्षी आपल्या भारतातल्या मुलांनी सगळ्यांनी सुवर्णपात्र कांस्य पदक आणलेली आहे. मग आता सगळे लोक त्यांची प्रशंसा करणारच. त्यांचे लोक मिरवणूक काढतात, अमुक काढतात, ढमुक काढतात. तर उत्तम गुण ज्यांच्यामध्ये आहे
जसं उदाहरण, एखादा मुलगा गल्लीत चांगला वागतो, प्रत्येक घरातले लोक म्हणतात पहा बरं तो कसा आहे, छोट्याशा कामाला सायकलवर जातो किंवा पायी जातो, नेहमीच गाडी नेत नाही. तर उत्तम गुण जे आहे, हळू चालतो, सगळ्यांशी बोलतो, नम्र, हे जे गुण माणसाच्या अंगी येतात याच्याने जगात प्रशंसा होते. आणि विरुद्ध वागलं की अप्रशंसा होते. म्हणून आनंदाची गोष्ट अशी आहे की माणसाला मनावर सद्गुणांचा किंवा संपत्तीचा अभिमान हा मनावर प्रभाव पाडत नाही. काही लोकांच्या मनावर आपल्याजवळ असलेली संपत्ती किंवा असलेला पद किंवा आपल्याला मिळत असलेला मान हे असं दाखवत नाही. ते कधी पुरस्कार मिळाला तरी हा मिळाला, कोणाला असं टाकणार नाही ते. आता तुम्ही जसं जो तो आपल्या मोबाईलवर टाकून देतो गुड न्यूज, तर ते असे काही लोक टाकत नाही. किंवा आपले लोकांनी प्रशंसासुद्धा करावी असं भाग्यवान लोकांना वाटत नाही. कारण प्रशंसा आणि निंदा या दोन्ही गोष्टी परिस्थितीला अनुकूल होतात. जेवायला वेळेवर मिळालं म्हणजे शरीर आनंदित होतं. काय मिळालं याचं काही वर्णन नाही. काय मिळालं याचं वर्णन नाही आहे, पण वेळेवर मिळालं. बुवा आम्ही सगळे बसलो आणि मस्त जेवलो. काय एखादाच विचारतो का काय होतं जेवायला? अरे काय होतं, धपाटे, चटणी आणि लोणचं. मस्त मजा आली. अन्नामुळे नाही आली, सगळे बरोबर बसले त्याच्यामुळे आले. मग एखाद्या माणसाने असं ठरवलं की बा या मी भरीत पुरी खाऊ घालेल, म्हणजे ते ठरलेलं आहे. हे अचानकपणे प्रेमाने सगळे जेवतात, ते सौभाग्य आहे. म्हणून घरात सगळ्यांनी बरोबर जेवणं हे सुद्धा सौभाग्य आहे. हल्ली पोरं काय सांगतात, ते बाबाचं नाही तर उरकून टाकतो, ते लचन नको ठेवू, मग आपलं आपले जेवू. हे सौभाग्य नाही आहे. आता बा तुम्ही काय करताय मला काय माहिती आहे, पण असंच राहतं बहुधा आपलं असं आहे. म्हणून आनंदाचं, आता बघ एखादी मुलगी अशी असते ना, आई तुम्ही बसून जा ना, मग मी माझ्या उरगीनं आवरायला मला मोकळं होऊन जाईल. तिने काय केलं, सगळ्यांना आनंद देऊन टाकला आणि आपलं थोडंसं खाल्ल्यानं आवरून मोकळी झाली. तिला कारण आवरण्याचा आनंद पाहिजे. ज्याला काम करायचं आहे त्याला आवरण्याचा आनंद असतो. आणि काही लोकांना पडू देतं भन 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 भन, दारिद्र्य आहे ते. एखादी बाईला सगळं साफसूफ करायची सवय, एकदा झालं ना की ते पाहून घेते काही राहिलं आहे का, चलो, म्हणजे तिला त्याचा आनंद येतो. मग असे लोक जे जगात आहेत ते सौभाग्यशील आहे. काम करून आनंद घेणं वेगळं आणि काम न करता आळस भोगणं. पण तुम्ही काही लोकांचं अरे ते थोडेसे भांडे करून, नाही आणि त्यात पाणी जरी टाकून दे त्याच्यात, म्हणजे घासाला कडक जाणार नाही. युक्ती आहे त्या. हल्लीच्या पोरगी काय ते लिक्विड लागलं की लगेच जाईल, त्याला झोप. लिक्विड टाकलं की लगेच होऊन जाईल. असं शेवटी पण लिक्विडच प्यावं लागतं, काही खाता येत नाही. असं आहे ते. म्हणून यांच्यावर देवतांचा अनुग्रह समजला पाहिजे. भीष्मपितामह म्हणतात, धर्मराजा यांच्यावर असे जे सौभाग्यशील आहे जे काय त्यांच्यावर देवाचा असतो. दानाने उत्तम धर्माचं वर्णन केलं आहे, पण जगात सगळं दानाने प्राप्त होतं असं नाही आहे. वा, शास्त्र काय करतं, आपली प्रवृत्ती सुधरवतं. कायदा काय करतो, आपली प्रवृत्ती सुधरवतो. आता पहा, मोठे रोड केले आहे,
स्कूटरवाल्यांनी जो पट्टा मारला त्याची इकडे चालत म्हणजे कोणी धक्का मारेल का? म्हणजे व्यवस्था केली आहे. पण नाही, आपण तर मधूनच जाऊ, कोण काय करेल ते पाहू. झालं कालंका देवी पैसे फ्रॅक्चर. मला आज एका नेलं रोज होता म्हणे ते ॲक्सिडेंट. हा ना, म्हणजे काय ते म्हणे देवी अशी पाहतं ना म्हणून होतं मला. झाला तर ते त्या मूर्तीवर चाललं ते आता. म्हणून वेदामध्ये आधारावर क्रमवार प्रचलित सांगितलं आहे ते ऐक. मनुष्याची तप आणि विद्या हे महान पद आहे. दोनच पदं जगात आहे, एक तपानं आणि दुसरं विद्येनं. तपेविनं दैवत. देव पाहिजे असेल तर तपश्चर्या करावी लागते. मग आता कलियुगामध्ये तपश्चर्या कमी आहे तर तपश्चर्याचं रूप बदलवलं संतांनी. सेवा. हस्तपाद इंद्रियाशी पूजा देई ऋषिकेशी. म्हणजे हात पाय यांना सेवा द्या म्हणजे सौभाग्य होईल. सेवेमध्ये व्यायामही होतो, शरीरही तरतरीत होतं, अन्नपचनही होतं आणि बद्धकोष्ठताही जाते. म्हणून सेवा महत्त्वाची आहे. म्हणून नेहमी कोणी झाडत असेल ना तर त्याला नीट झाड असं सांगू नये म्हणे, असं सांगितलं आहे. आणि तो काय म्हणतो, बसल्या बसल्या हुकूम करता येतो असं आहे. पण शिक्षक असेल तर त्याला मात्र सांगावं लागतं हे म्हणा. मग आई कोण आहे घरातली? शिक्षक आहे. नीट कर. आई अनेक भूमिका करते, शिक्षकाच्या, डॉक्टरच्या. चोळून देईल, मसल करून देईल, डोकं थापटून देईल, डोकं चोळून देईल. लहान मुलाचे सुद्धा दूध पिता पिता तळपाय चोळते आई. आता हल्लीच्या चोळता कधी माहीत नाही, पण पूर्वीच्या चोळत होत्या. ते मूची जाहिरात दाखवते ना, ती बाई मुलांमध्ये खेळते. तो नवरा म्हणतो तुला चमक बनेल, भरू द्या, मू आहे. कारण तो एक आनंद आहे ना, वात्सल्य आहे. ते काय आहे? वात्सल्य आहे. म्हणून उत्तम धर्माचं वर्णन तुला सांगतो. मनुष्याने तपविद्येचे मोठे पद मिळावे. तपाच्या प्रभावाने पापाचा नाश होतो. जसं जसं मनुष्य तप करतो, जो पुरुष ज्या ज्या अभिलाषा त्याच्या तपानं पूर्ण होतात. मनामध्ये ज्या ज्या आपल्या अभिलाषा आहे त्या जर पूर्ण करायच्याच, म्हणून कोणी म्हणतं आलोने मंगळवार करा, आलोने रविवार करा, हे जे सांगितलं जातं. आता लोकांचं आलोण्याकडे लक्ष नाही आहे. पण डॉक्टर जेव्हा सांगतो मीठ कमी खा, तेव्हा मात्र लक्षात ठेवावं लागतं. मग एक दिवस जर आलोनं खाल्लं तर शरीराचं समान तत्व येतं. म्हणून रविवारी आणि मंगळवारी मीठ खावं. काही लोक सोमवारी 2दा मीठ खात नाही. म्हणजे फराळाचं करायचं नाही, घ्यायचं तर दूध फळं, मीठ नाही खायचं, एकदाच जेवायचं. प्रदोषामध्ये सुद्धा 2दा मीठ नाही खायचं. काही लोक म्हणतात साबुदाण्याची डाळ बी खाईन आणि रात्री जेवीन, मग कशाचा प्रदोष तो? हां, ज्याला खूप कष्ट करायचे आहे त्याची गोष्ट वेगळी. म्हणून ते म्हणतात तपस्येने मनुष्य प्रवृत्त हो. तपानं विद्या प्राप्त होते. तपाच्या संयोगाने मनुष्य पराजित होत नाही. आणि मुख्य म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये टाळाटाळ नाही येत. तो काम आधी तत्पर करून घेतो. तपस्या साध्य होण्याकरता माणसाजवळ बल पाहिजे. शराबी म्हणजे मद्यपी, चोर, गर्भहत्यारे, अनाचार करणारे, पापी लोकांकडून तपश्चर्या होत नाही. उलट त्यांनी जर काही ठरवलं तर त्याच्यामध्ये विघ्न येतं. आता मला काल का परवा पण धक्का म्हणे दादा होळीच्या दुसऱ्या दिवशी कर असते. म्हणलं हो, पण ग्रहण आलं, मग करायचं काय करायचं? म्हटलं तर याचं मी काय सांगू. ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी मी कर आहे म्हटलं, त्या दिवशी पाय तू. म्हणजे त्याला कशाची पडली आहे हे? आता ही गोष्ट ब्राह्मणाला विचारायची काय?
इतकं वचकटपणा झाला आहे की तुम्ही ठरवा ना तुम्हाला काय करायचं ते. मी आजच सांगितलं देवी भागवतामध्ये आपल्याकडे महाशिवरात्रीच्या दिवशी मादक पेय घेत नाही, त्या उत्तर प्रदेशमध्ये भांग पिता. बोललेलं चालते म्हणे, आणखीन ते बोललेलं असं आहे. ते जे साधू लोक आहे ते अन्न खात नाही, काही खात नाही, त्यामुळे ते त्या तंद्रीत राहतात. त्यांची गोष्ट वेगळी आहे. आपल्या जळगावचं नाव आलं होतं मध्ये, कोणीतरी शेताच्या मध्ये भांग पेरली होती, पकडलं त्याला. या आठवड्यात 4-5 वेळा जळगाव आलाय. म्हणून ते म्हणतात तपस्या विद्येमध्ये प्रवीण असल्याशिवाय किंवा नेत्र चंचल नसले तर तप होतं. नेत्र जर चंचल असतील तर तप होत नाही. पहा किती सिद्ध गोष्टी आहे आज. म्हणून सदा नमस्कार करत राहिलं पाहिजे. विद्या धनी आणि धनी धनी म्हणजे विद्यावान धनी म्हणजे विद्येनं जो संपन्न आहे ते एक धन आहे, आणि धनाने एक धन आहे. विद्येनं संपन्न मनुष्य जीवन चांगलं जगू शकतो. धना संपन्न असलेला मनुष्य जीवन बिघडवू शकतो. अतिधनाने काय करायचं, माणूसाला आळस आणि प्रमाद, आणि दुसऱ्याला कमी लेख. नौकर जरी असलाय आपल्यामुळे पैसे पोट भरतं, अरे तसं नाही आहे. तुझ्या घरून सुटला तर कुठे ना कुठे त्याला रोजीरोटी मिळणारच आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळल्यानंतर कोणाच्या कुंडलीत अर्थव्यवस्था चांगली राहील. आता लोक अर्थव्यवस्था विचारतात. अर्थव्यवस्था नेहमी डगमगीत असते. आज संपूर्ण महाराष्ट्रात जळगावचे भाव हजारोने खाली आले सोन्या चांदीचे, बाकीचे कुठे नाही आले. बाबर का झालं आहे? जळगावचेच कमी आले. मोठी बातमी दिली त्यांनी. आवक घेणारे लोक वाढले ना, मग जर कमी केले तर जास्त विकलं जाईल, काम संपून जाईल. कारण पुढे काय निर्माण होणार आहे माहीत नाही, विकत जाईल. असं असतं. म्हणून ते म्हणतात हे माणसाचे नेत्र चंचल नको. नेत्र जर चंचल असले तर परलोकाचं सुख मिळत नाही. नेत्र चंचल असले तर दुसऱ्याच्या धनाची किंवा दुसऱ्याच्या रूपाची किंवा दुसऱ्याच्या गुणाची निंदा होते. म्हणजे नुसते डोळे जर चंचल असतील तर मनुष्य नाही. म्हणून डोळ्याला स्थिरता कर. मग धर्मराजाने विचारलं, मग डोळ्याची चंचलता जाण्याकरता काय केलं? तर वाईट पाहू नको, वाईट बोलू नको, वाईट ऐकू नको, खलास. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो. वाईट बोलायचंच नाही. माऊलीने सुद्धा एकच वाक्य लिहिलं बा, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. पुष्कळ लोक देवाचं करतात, पण वाचेने अमंगळ इतकं बोलता की ते देवाचं केलेलं पुण्य नष्ट होईल. मग हे गुण कमी झाले पाहिजे. नेत्राच्या चंचलतेने हे गुण वाढतात, नेत्राच्या स्थिरानं हे गुण. म्हणून गुरु नेहमी काय म्हणतो, जरा समोर उभा राहा बरं, नीट पाय. म्हणजे गुरु त्याच्याकडे पाहतात आणि गुरु तोच गुरुकडे पाहतात, आणि त्या दृष्टीने त्यांची नेत्रातले चंचलता काढतात. जरा थांब बरं, माझ्याकडे पाय बरं, असं बोलतात ते. तर त्या डोळ्यामध्ये जी चंचलता आहे त्या डोळ्यातली चंचलता कमी करून टाकतं. मग आणखीन दुसरा काय उपाय आहे? नाही गुरुने केलं तर ध्यान करायचं. ध्यानामध्ये असं येतं की आपल्या विचारात जे रूप असेल ते येऊन जातं, तर ते बाहेर काढायचं. आणि जोपर्यंत देवाचं सगुण रूप येत नाही
तोपर्यंत ध्यान करायचं. नेत्राची चंचलता जाते. नेत्राची चंचलता हृदयाला बिघडवते, धडकन वाढते, भय निर्माण होतं. आणि एखाद्या वेळा आपली अपकीर्ती होईल का, आपलं काही होईल का, असं मनात भय निर्माण होतं. अस्थिरता जागृत होऊन जाते. म्हणून मृत्यूच्या पश्चात दुःख होतं आणि धनसंपत्ती परलोकाचं सुख नाही असं जो संसारात समजून अन्नदान करतो त्याला परलोकी सुख मिळतं. कारण धन हे काही परलोकाचं सुख नाही, तर अन्नदान हे परलोकाचं सुख आहे असं समजून जो अन्नदान करतो त्याला परलोकामध्ये सुख मिळतं. स्त्रिया काही गोष्ट लवकर विसरू शकत नाही, पण काही गोष्ट ताबडतोब विसरून नाही. कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या हातून अनेक लोक जेवतात म्हणून त्यांना ते अन्नदानाचं पुण्य लागतं. पूर्वी पण दोनकडे काय आणतो ते बाजारातलं, मी करून द्यायचं ना, आत्ता थांब अर्धा तासात ते करून द्यायचे. ते असं पुण्य त्यांच्याजवळ गोळा होतं. म्हणून ज्याची आई पुण्यवान तो महाभाग्यवान, कारण तिच्यातले गुण येतात ना. म्हणून शक्तिशाली लोक जगात निर्माण होतात. दानी पुरुष स्वयं पूजित होतो, सन्मानित होतो आणि दुसऱ्याचा सुद्धा सन्मान करतो. म्हणून याकरता सगळ्यात व्यास म्हणतात, मैत्रीजी मस्तक झुकवत जा. जेवढं नम्र व्हाल तेवढं तुम्ही जगात नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि म्हणून भगवंताने शेवटच्या वेळी उद्धवाला सांगितलं, उद्धवा उद्धवाला सांग, मैत्री ऋषीच्या आश्रमात जाऊन माझं चरित्र ऐक. म्हणून भागवतात मैत्री उवाच उद्धव उवाच. म्हणजे विदुराची आठवण केली तर गेली, पण मैत्री ऋषीचं महत्त्व वाढवलं, कारण पुण्यात्मा होते. इतकं मैत्री ऋषी, तू भगवंताने सांगावं की माझं चरित्र त्याच्या मुखातून ऐकावं. भगवंताने सांगितलं म्हणजे त्याच्यासारखा मैत्रीसारखा पुण्यवान कोण आहे. आपण लोक म्हणता ना तिथे जा, माझं नाव सांगा आणि काम करून घ्या. तसं भगवान म्हणतात उद्धवा मैत्रीला सांग, भगवंताने आपल्या विदुराला सांग की मैत्री ऋषीच्या आश्रमात जा, मी सांगितलं असं सांग. विदुराला जेव्हा कळालं की भगवंताने आपल्याला ज्ञानप्राप्ती करता मैत्री ऋषीकडे पाठवलं, पण आपण अपात्र आहे म्हणून बाहेर उभे राहिले. मैत्री ऋषीने शिष्य पाठवून सन्मानानं विदुराला नेलं. कुठे? हरिद्वारला. आणि मग भगवंताचं भागवत सांगितलं. म्हणजे श्रोत्याचा सन्मान करावा लागला, कारण कोणाही निरोप पाठवला आहे भगवंताने. आजच आमचा सकाळचा उशीर झाला. पंतप्रधानाने म्हणावं की हा माझा मला लहान भाऊ आहे, म्हणजे काय सोपं नाही ना. नाही तर असं बोलत नाही कोणी. भगवंताने म्हणावं की हा माझा भक्त आहे, म्हणजे याच्यासारखं काय. पुंडलिका भेटी परब्रह्म लेखा. एवढं परब्रह्म म्हणताय की तुझ्या नावाने माझा जे जे कार होते, आणि आपण कुशाल पुन्हा भाऊ म्हणतो. कारण आपल्या वाणीला काही नम्रताच नाही ना. म्हणून व्रतधारेने धर्माचं पालन करावं, गृहस्थाश्रमाचं कर्तव्य कसं करावं आणि कुलामध्ये पती पत्नीने कसं वागावं हे समजावून सांगा. टाकला धर्मराजाने दुसरा प्रश्न. एवढे प्रश्न होते धर्मराजाच्याजवळ. धर्माच्या जवळ प्रश्न निर्माण होतात आणि धर्मच प्रश्नाची निवृत्ती करतो, संशयाची निवृत्ती करतो. अशा प्रकारे दान आणि तपस्या माणसाचं सगळ्या पापाचा नष्ट करतात. म्हणजे पाप नष्ट करण्याकरता दोनच गोष्टी, एक तर दान आणि दुसरं तप. ऋषींनी आपल्या आश्रमावर व्यासांचं पूजन केलं आणि कल्याण इच्छिलं.
धर्मराजानं दुसरा प्रश्न केला. पितामह, संपूर्ण धर्मव्यक्ती श्रेष्ठ आहे, जेवढे जेवढे धर्माचे व्यक्ती आहेत ते सगळे श्रेष्ठ आहे. आता माझ्या मुखातून साध्वी स्त्रियांचं सदाचाराचं विषय ऐकायची इच्छा आहे. माझ्या मनात आणि माझ्या मुखात आलं आहे की साध्वी स्त्रिया ज्या आहेत त्यांचं वर्णन सांगा. भीष्म पितामह म्हणतात, एक समयी सगळ्या प्रकारच्या तत्व जाणणाऱ्या सर्वज्ञ मनस्वी शांडिल्य नावाच्या स्त्री देवलोकात गेली. त्या ठिकाणी कैकेयी सुमना आदी होत्या. कैकेयी आणि सुमना 2 स्त्रिया तिथे होत्या. शांडिल्यला पाहिल्यावर त्यांनी विचारलं, कल्याणी, तुझे आचार आणि वर्तन याचं पालन केल्यामुळे समस्त पापाचा नाश झाला आणि तू देवलोकात आली आहे. कारण या दोघांनी पाहिलं की ही खालून वरती आली आहे देवलोकामध्ये. तर तू काही किरकोळ पुण्य केलं नाही, तर तू असं काय पुण्य केलं आहे की भूलोकातून वरती गेली. पहा तुम्ही आता आपल्याकडचं उदाहरण, या दादांना असं कधी वाटलं नाही इतक्या वर्षात की आपण आपल्या पत्नीला पुढे आणावं म्हणून. पण नेमका तो दैवयोग असा आहे की जाण्याच्या 2 वर्षापूर्वी एक इलेक्शन लढवलं, त्याच्यामध्ये त्या पडल्या. पुन्हा राज्यसभेवर दिल्लीला रवाना केलं. दिल्लीमध्ये राज्यसभेवर राहून 5-6 महिने घालवले. म्हणजे तयारी झाली मनाची, राजकारणाच्या वातावरणाची. नाही तर काही कुठेच काही सभासत्व नव्हतं. प्रसंग वाईट आला आणि त्या 10 दिवसामध्ये परत स्थिरतेनं तेवढं काम करून गेलं. तर हे पुण्यशिला, पुण्यपावना, काहीतरी पुण्य असतं. हे दुःख आहे पण पुढचं पुण्य आहे. कार्य करावं लागणार आहे. आपण म्हणतो बघ कसं काय धरल्या, कसं काय उभं राहिल्या, कसं काय तयार झाले 10 दिवसाच्या आत कसं. तर हे सगळं करताना थोडा धीरता आलाच. त्याच्याकरता देवाने आधी 6 महिन्याआधी अधिकार देऊन ठेवला होता. ते जर नसतं तर जमलं नसतं. जिवंत उदाहरण. म्हणजे आपलं भाग्य कशी तयारी करून ठेवतं बघा. सुखाची तयारी करतं आणि दुःखाची सुद्धा. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो. म्हणून भीष्म पितामह म्हणतात, तिला सांगितलं की तुझं तेजस्वी आहे, अग्नीप्रमाणे तू तेजस्वी आहे, दैदिप्यमान आहे, तुझ्यावर अनुमान करणं आम्हाला शक्य नाही. तर तू आता स्वतः सांग की तुझं वागणं कसं आहे. तेव्हा ती सुमना म्हणाली, मधुर वाणीनं विचारलं, हे कुंडलिनी, शांडिल्यनी, तू हळूहळू उत्तर दे पण आम्हाला देवत. तेव्हा ती म्हणाली की मी काही गेरू वस्त्र परिधान करून किंवा वल्कल परिधान करून किंवा मुंडन करून किंवा जटाजूट ठेवून इथे आलेली नाही आहे. माझ्या स्त्रीचं जे रूप आहे तेच रूप घेऊन आलेली आहे. मी काही ऋषी बनवून आली की काही बनवून आली? काही नाही बनवून आली. त्यामुळे माझं काही तप नाही, पण मी माझ्या आयुष्यामध्ये काय केलं आहे ते ऐका तुम्ही आणि सदा सावधान राहा. माझ्या पतिदेवाप्रीती माझ्या तोंडातून अहित वाक्य, कठोर वचन निघालेलं नाही. हा माणूसच असा आहे असं बोललेले मी नाही, कठोर वचन बोललेले नाही. मी सदा सासू सासऱ्यांच्या आज्ञामध्ये राहिले. देव पितर ब्राह्मणांचे पूजेमध्ये कधी मी प्रमाद केला नाही. मी कोणाची चुगली केली नाही आणि मला चुगलीची सवय नाही आणि मला ते बिलकुलही पसंत नाही. मी आपल्या घराचा दरवाजा सोडून अन्यत्र कुठे उभे राहिलेले नाही.
मी लपून छपून कोणाच्या गोष्टी पाहिल्या नाही, अश्लील परिहास कधी केला नाही. मी सदा माझ्या स्वामीमध्ये एकत्र राहिली. स्वामी घरी नसतील तर मी कधी शृंगार केलेला नाही, पण स्वामी घरी आल्यावर आसन आणि पाणी देऊन एकाग्रतेनं सेवा केली आहे. अन्न स्वामीशिवाय मी खाल्लेलं नाही. माझ्या पतीने जर अन्न नाही खाल्लं तर भक्ष काहीतरी खायला दिलं, भोज्य दिलं, चटणी दिली किंवा पेय दिलं, जेणेकरून त्यांच्या पोटात काहीतरी टाकलं. माझे सासरे मला भूक नाही, मग तुम्ही थोडंसं सरबत घेऊन या, कारण मला जेवायचं आहे, नंतर मी तुम्हाला देईन. मग तो सासरा म्हणतो सरबतच काय देते ते तर वाढून जेवढं लागेल तेवढं खाऊन घेतो. नाही नाही, तुम्हाला पंतर वाढेल पण आता सरबत घ्या, मला जेवायचं आहे. मग ती सासऱ्याला सरबत देते, या फिरून, आणि तोपर्यंत तयारी करून ठेवते वाटायचं बसा, म्हणजे तू जेवणावर आहे. नाही नाही, तुम्ही जेवल्याशिवाय काही मला जाणारच नाही ते. म्हणजे ती काय करते, जेणेकरून तिचा धर्म आहे माणसांच्या पोटात टाकणे. स्त्रीचा धर्म काय आहे, आता तर म्हणतं मला कंटाळाला पोहे खाऊन घ्या, जाऊ द्या नागत्या देव. ऑनलाईन वाले सावध राहा. गृहस्थाश्रमी माणसाच्या घरात अन्न हे 2 वेळा शिजलंच पाहिजे आणि सगळ्यांच्या पोटात गेलंच पाहिजे. आळस आला की खिचडीचा हंडा, त्याच्याबरोबर पोळी भाकरी काहीतरी पाहिजे थोडंसं. असं रद्दा जातो तो नुसता. पोळीने याच्याने चरवण जास्ती होतं, नुसत्या भाताने किंवा खिचडीने चरवण कमी होतं. चरवणाशिवाय शरीर प्रकृती नीट नाही राहत. मी सगळ्या कुटुंबाचं कार्य करीत राहते. सकाळी लवकर उठून काम करून घेते, आवश्यक कार्यरत राहते. स्वामी माझे परदेशात गेले तर त्यांच्या कल्याणाकरता, आता पहा हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मनुष्य बाहेर गेल्यानंतर, क्षत्रिय असो, ब्राह्मण असो, वैश्य असो किंवा नोकरदार वगैरे, बाहेर गेल्यानंतर मी त्यांच्या कल्याणाकरता मांगल्य कार्य करते. आमच्याकडे एक SP होती, त्यांचे नाव लक्षात नाही, पण त्यांच्याकडे मी काही पूजा सांगायला गेलो की मला ते म्हणायचे, बाई दादा काहीतरी सूचना करून दे मला प्रत्येक वेळेस, कारण मला दिवसभर काही काम नसतं. आमच्याकडे आडले सगळे कामं होऊन जातात. पण साहेब आणि मुलं जर शाळेत गेले तर मी त्यांच्याकरता दिवा लावून माझ्या कुलस्वामिनीचा जप करते. SP ची मंडळी होती. म्हटलं बाई तुम्ही भाग्य घेऊन आला, भाग्य उपभोगताना सुद्धा तुम्हाला मांगलिक विचार येतात. म्हणून तिथं सांगितलं आहे की माझे पती आणि मुलं बाहेर गेल्यावर मी मांगल्यक कार्य करते. देवाला हळदीकुंकू लावून देणे. माझ्या पती तर सुदामचरित्रात सांगतो मी, बघा सुदाम आणि सुदामांची पत्नी गावाबाहेर सोडवायला आली सुदामाला. सुदामानं सांगितलं, नारायणा मी द्वारकेला जातो आहे, माझ्या कुटुंबामध्ये आयाची तू वृत्तीचीच भिक्षा येऊ दे, दुसरी नको येऊ देऊ. सुदामा पुढे गेल्यावर, हे नारायणा माझ्या पतीच्या रस्त्यामधले काटे दूर करून दे. दोन्ही संलग्न सांग. तसं ती म्हणते की हे बाहेर गेल्यानंतर यांच्या कल्याणाकरता मी हे काम करते, मांगलिक काम. मग मांगलिक काम काय आहे तर मंगल आहे. तर काल ते लग्न लागले ना 300, आज सकाळीच मला एकाने विचारलं, कोण दादा ते लोक मंगलाष्टक म्हणत नाही. म्हटलं त्यांनी एक मंगलम भगवान गरुडध्वज मंगलम तनयाम हरी असं म्हटलं ना. म्हणे हो, मग आपल्याकडे जसं तदेव लग्न म्हणण्याची पद्धत आहे तसं त्यांच्याकडे मंगलम भगवान विष्णू मंगलम हरी असं म्हणण्याची पद्धत आहे. ते सुद्धा मंगलच शब्द आहे तो. आपल्याकडे गणपतीपासून देवी याच्यापर्यंत आपण 8 मंगलाष्टक म्हणतो.
त्यांच्याकडे एकच म्हटलं ना म्हणे हो म्हटलं मग ते तेवढं ज्ञान आपल्याकडे ज्ञान अष्टक आहे. तुम्हाला मी ते समजावून सांगतो. म्हणून मुलाच्या लग्नात 8 मंगलाष्टक झालेच पाहिजे. 8 म्हणजे अरिष्ट दूर होतं. तुम्ही प्रल्हाद शिंदेची का कॅसेट लावा ना आम्हाला काही म्हणणं नाही, पण 8 झालेच पाहिजे असं आहे. कारण त्याची चाल वेगळी आहे आणि आपल्या मंगलाष्टकाची चाल वेगळी आहे. म्हणून ते म्हणतात स्वामीच्या अंगावर, स्वामी बाहेरगाव गेल्यानंतर अंजन, गोचरण किंवा माळा किंवा सुवर्ण मी अंगावर धारण करत नाही, काढून ठेवते. आणि त्यांच्या कल्याणाकरता आणि मुलांच्या कल्याणाकरता सूर्यनारायणाची प्रार्थना करीत राहते. घरदार स्वच्छ ठेवते, साफसफाई करते आणि सदा सावधान राहून मार्गाचं ध्यान करते. अशी अरुंधती नावाची स्त्री आदरणीय होती. तिच्यापासून मी शिकली आहे. म्हणून मला मृत्यूनंतर सरळ स्वर्गात येता आलं. भीष्म पितामह म्हणाले, धर्मराजा अशा प्रकारे सौभाग्यशील देवी शांडिल्यनी सुमना यांना प्रतिव्रता धर्माचं वर्णन सांगून अंतर्धान पावली. आता साम गुणाची प्रशंसा आणि राक्षस आणि ब्राह्मण यांचा संवाद. धर्मराजानं विचारलं, महाराज भरतश्रेष्ठ आपण साम आणि दान यातल्यातलं साम दाम आणि दंडभेद, तर साम आणि दान यातलं दंडभेद सांगा. भीष्म पितामह म्हणाले, हे पुत्रा, कोणी मनुष्य सामानं प्रसन्न होतात, काही दानाने प्रसन्न होतात. पुरुषांच्या प्रकृतीने प्रसन्नता येते. सात्विक मनुष्य असेल ना तर तो कोणी नमस्कार केला तरी प्रसन्न होऊन जातो. कल्याणमस्तु, आयुष्यमान भव, लक्ष्मीवान भव. हल्ली सगळ्यांना लक्ष्मीवान म्हटलं की लगेच प्रसन्न होतात ते. कारण त्यांना त्या लक्ष्मी व्यतिरिक्त दुसरं काही सुचतच नाही. पण लक्ष्मी आल्यावर बुद्धी बिघडायला नको महत्वाचं आहे. म्हणून लक्ष्मीला माता म्हणूनच स्वीकार करायचा आहे. लक्ष्मीकांत होण्याचं फक्त एकच नारायण आहे, लक्ष्मीकांत. तुम्ही आपण लक्ष्मीकांत प्यारेलाल ठीक आहे, कांत नाही. म्हणून तुझे गुण ऐक. सामाच्या द्वारानं भयानक प्राणी वश केले जातात, या विषयाचा प्राचीन काळ इतिहास आहे. काही बुद्धिमान माणसं ब्राह्मण निर्जन वनामध्ये फिरत होते. त्यावेळेला एका राक्षसानं येऊन त्याला धाक दाखवला की मी तुझे तुकडे तुकडे करून खाणार आहे. धाक दाखवला. त्या ब्राह्मणाची बुद्धी चांगली होती, तो विद्वान होता. तो राक्षसाच्या भीषण आकृती पाहून घाबरला नाही, दुःखी झाला नाही, पण बल्कि त्याने प्रीती समान प्रयोग केला, म्हणजे प्रेमानं बोलवला. राक्षसानं ब्राह्मणाला शांतिमय वचनाची प्रशंसा केली की मी चौताळून उत्तर प्रश्न करतोय आणि तू एकदम शांत बोलतो, तुला काही भीती वाटत नाही? म्हणे नाही, तूही मानव आहे, मी मानव आहे, फक्त तुझ्यामध्ये प्रवृत्ती दानव आहे. ही जी प्रवृत्ती निर्माण होते आपल्यामध्ये ही वाईट आहे. तू काय वाईट आहे? तू वाईट नाही. तुला याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. वाल्मिक ऋषीने नारदावर शस्त्र उचललं आणि सांगितलं की जे असेल ते मला देऊन टाक. म्हणे माझजवळ जे आहे ते तू घेत नाही ना, माझजवळ भरपूर भरलेलं आहे, ते तुझ्या उपयोगाचं नाही, आणि तुला जे उपयोगाचं आहे ते माझजवळ नाही.
म्हणजे काय बोलतात? नारद शांत आवाजात बोलले, म्हणजे तू जे हे लुटाचं काम करतो हे तुझं कोणी भागीदार आहे का? जा म्हणे घरून विचारून ये. परत आला. जाताना यानं बांधून ठेवलं होतं बरं नारदाला. तो जेवढ्या वेळेस नारदाला बांधलं, पाय बांधले, हात बांधले, झाडाला बांधलं होतं, तेवढ्या वेळेस नारदाच्या शरीराचा स्पर्श वाल्याला झालाय, पायाचा झाला. म्हणजे जरी नाही नमस्कार केला तर पायाला काय लावला? हात. हाताने नारद काय करत होते? वीणा वादन. हाताला हात बांधले, हाताचा स्पर्श झाला आणि सगळं शरीर झाडाला बांधलं. म्हणजे सगळ्या शरीराचं असं डोकं नीट करा, डोक्याला हात लावला आणि मग बांधलं सगळं. संताच्या सर्वांगाला स्पर्श झाला. घरी गेला. घरचे लोक म्हणे आम्ही तो तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या मताने करता सगळं. आणि त्या स्पर्शानं बुद्धी स्थिरली. आता मी कसं वागू सांगा, मला नाही माहिती काही. सांग. कारण संत हे निर्भय असतात. वसुदेवाने सुद्धा काय सांगितलं देवकीला? अगं तुझा 8वा गर्भ याला मारणार आहे, तुला मारूच शकत नाही, मलाही मारू नाही शकत. कारण 8वा जर आपल्या पोटी घेऊन याला मारणार आहे तर आपल्याला मारेलच कसं? कारण भगवंताच्या वचनावर त्यांचा विश्वास होता. म्हणून आपल्याला काय सांगितलंय? ठेविले अनंते दास. कोणाचा कार्यक्रम उलटवायचा नाही, कोणाचं काही करायचं नाही, काही नाही, आपलं आपलं बस. तो ठेवील तसं नाही. या ठिकाणी माणसाची समत्व बुद्धी होते. समत्व योग उच्चते. समत्वानं योग साधतो. म्हणून ब्राह्मणाचं वचन ऐकल्यावर त्याने विचार केला, धैर्य केला की आणि प्रश्नाचं उत्तर, हे राक्षसा तू सदहृदय आहे, मला परदेशात जायचं आहे, मी अतुल विषयाचा उपभोग घेतलेला नाही, पण तरी तू माझा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो, तू सावधान हो. तुझ्या स्वभावाचा दोष आहे हा. तू मुळात वाईट नाही, तू स्वभाव टाकू शकतो. तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव आहे. एकल गोरा आपला स्वभाव असतो, वात्रट आपला स्वभाव असतो, तो आपण टाकू शकतो. तुला आता मग एक लक्षात ठेवलं की त्या राक्षसाला या ब्राह्मणाचं दर्शन झाल्यामुळे याच्या बुद्धीवर परिणाम झाला आणि याने मारण्याचा विचार सोडून दिला. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडले वाटे जाता गंगा स्नाना. देवीला